हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे 11:30 वाजले आणि आता आमचं जेवण वगैरे सगळं झालंय. काम वगैरे पण सगळं आवरलंय. फक्त आता मिस्टरांना खिचडी बनवायची, साबुदाणा खिचडी. आज शनिवारचा मिस्टरांना उपवास असतो आणि आज आहे ना, आज मी पण थोडी लवकर उठली होती. तर लवकर म्हणजे सगळं काम वगैरे सगळं लवकर आवरलं, जेवण वगैरे पण लवकर झालं. आणि लेट जर उठलं ना, म्हणजे सगळं लेटच होत चालतं. फक्त साबुदाणा भिजत घालायचा आणि थोडं लेट लक्षात आलं, कारण की म्हणजे लक्षातच नव्हतं आज शनिवारचा उपवास असतो. आणि मग मिस्टर म्हटले आज आहे ना उपवास आहे, तर मग खिचडी भिजत घातली आणि आता ती बनवायची. आणि माझ्या मिस्टरांनी आत्ताशी कॉल केला, म्हणता साबुदाणा भिजत घाल. म्हटलं सकाळीच घातलाय. आणि काल आहे ना, काल अमावस्या होती आणि ना म्हणजे मी जी डेली वेअरसाठी बाटाची चप्पल घेतली होती ना, नेमकं ती चप्पल आहे ना कुत्र्याने नेली. म्हणजे कधीच नेत नाही, तर बाहेरच खाल्ली असती. पण काल काय माहिती एक चप्पल घेऊन गेला. त्याच्यानंतर मी माझी दुसरी चप्पल काढली दुपारच्या वेळेस. आणि त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस पण त्याची पण एक जोड घेऊन गेला. म्हणजे दोन्ही चप्पलांचं एक एक जोड घेऊन गेला. आणि त्याच्यामुळं आता मला एक न्यू चप्पल घ्यावं लागणार आहे. तशा दुसऱ्या आहे पण त्या जुन्या झालेल्या आहे खूप, असे डेली वेअरसाठी पण काही नाही आहे. आणि मला बाटाच्या खूप कम्फर्टेबल वाटतात चपला, तर त्याच्यामुळं मी तीच चप्पल घेत असते. पण इथं नाही भेटणार, आता ती ऑर्डर करावं लागेल. म्हणजे बाकीच्या पण मी यूज करून पाहते, पण ती चप्पल ना मला खूप सॉफ्ट वाटते. आणि म्हणजे दर टाईम मी तीच घेत असते. कोणी म्हणलं ना, म्हणजे कायमस्वरूपी अशी चेंज वगैरे काहीच करत नाही. डिझाईन वगैरे दुसऱ्या घेऊन ठेवते, पण वापरते मी तीच. कधी चेंज करायचं असेल तर मग ती दुसरं घालते अधूनमधून. पण शक्यतो मला ना ती खूप कम्फर्टेबल वाटते ती चप्पल. त्याच्यानंतर आहे ना मी एक शूज पण ऑर्डर केले, तुम्हाला ते पण दाखवते. तर आता सध्या ना डेली यूजसाठी अशी व्यवस्थित चप्पल नाही राहिली, तर मग मी ही शूज असं इकडं खाली अंगणात वगैरे जाताना हेच घालून राहिले. आता म्हणजे जाणार आहे मी दुकानात शॉपमध्ये घ्यायला, कारण ऑनलाईन लवकर नाही यायची. आणि हे मी ऑनलाईन घेतले स्पार्क्सचे, खूप भारी आहे आणि हे पण खूप कम्फर्टेबल वाटतं जीन्स वगैरे वर घालायला. त्याच्यानंतर ही चप्पल कुत्र्याने नेली, सगळ्यात माझी फेवरेट चप्पल. कधी पण मी हीच वापरते, बाटाची. ही खूप भारी असते, अशी कम्फर्टेबल, अशी सॉफ्ट असते. आणि त्याचं खालून तळ पण छान असतं. हिची एक चप्पल आहे ना कुत्र्याने नेली, म्हणजे सोबतच नेली. एकदा हिची नेली, मग ही काढली, हिचं पण घेऊन गेला. आणि हे मी ॲमेझॉनवरून घेतली होती. इतकी हाय हिल्स आहे, चालता पण नाही येत तिने. त्याच्यानंतर हे पण काहीच कामाचं नाही. ही पण हाय हिल्सची, तीच साडीवर वगैरे घालायला घेतलेली होती. आणि ही ना अशीच घेऊन पडली, एकदा पण कधी घालायला नाही जमली. आणि मला इथं बघून माझे मिस्टर आलेले आहे. हा, शूज कलेक्शन नाही, सांगत होते कुत्र्याने दोन्ही चपला न्यायला एका पाठमाग माग. कुठे एक वापरायच्या लायकीची नाही. कोणती वापरायच्या लायकीची? कोणती सांगा? इथं जोडण्याला, इथं न्याला. हा ना, जे वापरायचे या काय घालायच्या लायकीची आहे का? हा ना, हे साड्यांवर चालतं, हे वापरायचं. ते नाही वापरतात, मला ते आवडतच नाही. कुठं नाही काय माहिती, दिसत नाही कुठं दिसतंय. दिसले तरी मी घालणार नाही आता, कुत्र्याने. अरे कुठं तर नेऊन ठेवलं असं. हे कोण घालेल? नवीन घेऊन या मला. आज नको, आता उद्या. आज शनिवार भारी झालं. कुठं चालली? काळा घोडा खाल्ला होता. मला वाटलं चावी हे घेतली निघाले का कुठं. मला वाटलं चावी घेतली निघाले काय कुठं. कुठंच नाही. सावलीला लावा. बाहेर सावलीचे आभाळ आलेले पण खाल्लं. आज आभाळ आलंय. वातावरण बघा कसं झालंय, ऊन. ना काही चप्पलची लिंक तुम्हाला मी कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिली. ॲमेझॉनवरती ज्या भारी भारी भेटतात ना, म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला घालता पण येतात, स्टायलिश पण दिसतात त्या चप्पलांची, मला आवडलेल्या. आणि त्या मी ऑर्डर पण करणार आहे ॲमेझॉनवरून. आणि आता पण यायला थोडा टाईम लागेल, तर त्याच्यामुळं मी एक इथूनच घेणार आहे शॉपमध्ये. तर त्याचं लिंक काय ग विरू, काय कपडे वल्ले करून आली तू? तर कपडे वल्ले करून आली तू? भांडे घासले होते? हा, नुसते भांडे घासायचं, फरच्या पुसायच्या, पाणी खेळायच्या नावाखाली ना, नुसतं पाणी खेळायचं. मग हा का, किती भांडे घासले मग?
2 घासले, आता घासून झाले. आता काय करायचंय? कपडे बदलायचे. बाई किती ओले झाले ग. त्याला पुसते का? टॉवेल घे ना तुझं. ते काय तिथं टॉवेल आहे. टॉवेल तर बावल्यांसाठी फक्त, ते टॉवेल विरासाठी नाही आहे ना विरू. ते डॉलच्या अंगावर राहते बाई तिच्या दोन्ही टॉवेल. हुशार झाली ग. हा ठेव तिच्या अंगावर. कपडे बदल ना, मी देते बदलू ना. चल. तर येथे ना विराने खूप छान बटाटे सोलले होते, पण त्याची व्हिडिओ क्लिपच माझ्याकडून डिलीट झाली. आणि सोलले त्यानंतर वरून असं क्रश पण केला बटाटा तिच्या हाताने. तू छोटं बाळ. हा बस आता दुसरं घे. झालं. छान फोडी केल्या. उठते किती छान. मुलीला फोन आला भार्गव दादाचा. आता हात धुवायचे ना. दाखव. युनायटर बंद झालं तुमचं? कस काय रे विरू कस काय बंद झालं? धुतले धुई ना मग. झाले दोन. हा ओके. लय पाणी खेळली तू मगाशीच. चल. तुझ्यावर केलं? इकडं आमचा पसारा बघा. आम्ही केवढा पसारा काढून ठेवलाय. घर झाडायचंय. भरून पण ठेवते बिरा. सगळा पसारा क्लीन करते. लय काम आवरती. एवढं सगळं करून ठेव. फिनिश. फास्ट 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 मध्ये. हा हा हा. लाईक पा किती फास्ट फास्ट भरते विरा. इतकं काम करते ना. तिचा पसारा स्वतः आवरती. तिच्यासाठी खायला स्वतः बनवती. अगं बाई लय फास्ट आहे. सगळं फास्ट मध्ये भरवते. आम्ही ते तोडून टाकलेलं आहे. हा ठेव. बर बर थांबले ना बाबू. काम करते माहिती का. सगळं भरती पटापट. एवढं पटापट काम कोणीच करीत नाही माहिती का. विराची मम्मा सुद्धा एवढी फास्ट काम नाही करीत. विराची मम्माचं सुद्धा लय स्लो काम आहे. विराचं काम. हा तू काम करते. छोटं बाळ काम करते. नाही छोटं बाळ तिच्या खेळण्या भरतं. काम नाही करत जास्त छोटं बाळ. तुला कोणी शिकवलं असं विरू? छोट्या बाळाला कोणी शिकवलं असं? सगळं भरून ठेवायचं, काम आवरायचं कोणी शिकवलं? तूच शिकली? बाई लय हुशार आहे ग. हा मम्माने शिकवलं? नाही. ओके अजून थोडं राहिलं. थोडं राहिलं. मग आम्ही घर झाडणार. मम्मा घर झाडीन मग आहे ना.
विरांले काम केलं आता विराची मम्मा काय झाडीन हे बघ राहिला ना. विराने जेवण केलं मग त्याच्यामुळे इथं घाण झालेली आहे. संपा सगळं काम फिनिश केलं बघा किती हुशार आहे ना. तिकडं लुटून पण ठेवायचं. हुशार आहे ग. झालं थकला का पिल्लू थकला. गाडी पण साईडला ठेवायची बाई लई पसारा आवरती बघा. एवढं काम कोणी करतंय का. किती काम करते विरा तर. भांडे घासती त्याच्यानंतर घर झाडती चपात्या लाटती तिच्या खेळण्या भरून ठेवती. फरची पण पुसती विरा. लई काम असतं विराला. मेकअपचं पण खूप काम असतं परत.